welcome student for today's lecture. Replication is semi-conservative. Okay, so here the Michelson and Stahl who use that is the N15 labeled bacteria who utilize and grows in the first upon in the normal nutrient medium. तर सुरुवातीला त्यांनी N15 लेबल्ड DNA हा यूज केला की जो आता आपण बघितलं की इकोलाई बॅक्टेरियल सेल हे N15 म्हणजेच आयसोटोप नायट्रोजन आयसोटोप जो आहे त्याच्यामध्ये त्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये घेतलेले त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काही म्हणजे बरेचसे जनरेशन स्टडी केल्यानंतर असं लक्षात आलं की डीएनए मॉलिक्यूल हा कसा बनलेला आहे तर प्रत्येक डीएनए मॉलिक्यूल मध्ये डीएनए आयसोटोप नायट्रोजन आयसोटोप आलेला दिसेल आणि प्रत्येक डीएनए मॉलिक्यूल हा कसा असेल N15 लेबल्ड असेल. ओके, सो सी दॅट इज हियर N15 लेबल्ड डीएनए. सो इट इज द डीएनए मॉलिक्यूल. It is the N15 labeled DNA molecule. So here the both strands of the DNA is N15. म्हणजे हाही strand N15 चा असेल, हाही strand N15. So it is the N nitrogen isotope N15 labeled DNA. N15 labeled DNA. ओके, आता हा N15 लेबल्ड डीएनए आहे हे काही आपल्याला म्हणजे बघून सांगता येणार नाहीये. मग त्यांनी काय केलेलं आहे तर इज इट इज द N15 लेबल्ड डीएनए दॅट इज हियर द Michelson and Stahl who use that is the centrifuge tube, and in the centrifuge tube that is here is the cesium chloride and here the cesium chloride CaCl2. ओके, आता आपण जो एक्सपेरिमेंट पाहिला तोच. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं N15 लेबल्ड डीएनए घेतले सेंट्रिफ्यूज मशीनने सेंट्रिफ्यूज केल्यानंतर काय होईल बँड्स कुठे येतील बँड्स विच ऑकर्स ऍट द लो लेवल. इथं बँड्स आपल्याला कुठे दिसतील बँड्स ऍट द लोअर लेवल. bands at low level. bands at lower level. इथं बँड्स कुठे दिसले लोअर लेवलला दिसले. ठीक आहे, आता इथं बँड्स हे लोअर लेवलला दिसले का दिसले बिकॉज हियर द नायट्रोजन इज N15. सो वी नो दॅट इज द आयसोटोप ऑफ द नायट्रोजन अँड CaCl2 विच इज हॅव्हिंग द इक्वल डेन्सिटी ग्रेडियंट. म्हणजे इथं या दोन्हीची डेन्सिटी ग्रेडियंट इक्वल असल्यामुळेच हे CaCl बँड्स ऑफ द डीएनए विच ऑकर्स दॅट इज द ऍट द लो लेवल. सो इट इज द N15 लेबल्ड डीएनए. हा डीएनए चा बँड म्हणजे कोणता झाला N15 लेबल्ड डीएनए. देन हियर दे ग्रू दिस नॉर्मल N15 लेबल्ड बॅक्टेरिया इन द नॉर्मल नायट्रोजन. म्हणजे नॉर्मल नायट्रोजन न्यूट्रिएंट मीडियम असणाऱ्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं त्याची ग्रोथ घडवून आणली. सो ग्रो दिस इन द N14. ओके, नॉर्मल नायट्रोजन दॅट इज द नॉर्मल नायट्रोजन न्यूट्रिएंट मीडियम. नॉर्मल नायट्रोजन जे न्यूट्रिएंट मीडियम आहे त्या N14 नॉर्मल नायट्रोजन न्यूट्रिएंट मीडियम मध्ये त्याची ग्रोथ घडवून आणली. ओके, सो हियर दिस डीएनए दॅट इज when grows in the normal nitrogen nutrient medium here the DNA becomes hybrid. म्हणजे बघा आता हा एक दोन डीएनए चे स्ट्रँड आहेत दॅट इज हियर इट इज द N15 DNA molecule. Okay, so it is the N15. It is also N15. And when they grow in the normal nitrogen nutrient medium, it is occur that is here the
टू स्ट्रँड्स विच आर प्रोड्यूस. आता तो आपल्याला नवीन स्ट्रँड जो आहे तो आपण असं या पद्धतीने दाखवूया. दॅट इज हिअर the strands which are produced, which are the new strands, these are the normal DNA. म्हणजे नवीन स्ट्रँड जो तयार होईल तो कसा असेल, नॉर्मल नायट्रोजनचा असेल. ओके, सो दिस बँड, न्यू बँड विच इज प्रोड्यूस, आता हा N15 चा असेल तर नवीन स्ट्रँड हा कसा असेल N14. सो दिस न्यू स्ट्रँड इट इज ऑल्सो द N14. मग हे कसं ऑब्झर्व केलं, दॅट इज फॉर हिअर दे यूज द सेंट्रीफ्यूज टेक्निक. दॅट इज हिअर बाय द सेंट्रीफ्यूज टेक्निक they observe that is here how the bands are produced. Okay, in labeled DNA, that is the E. coli bacteria, which when grows in the normal N14 normal DNA, that is normal nutrient medium. तर N14 नायट्रोजन असणाऱ्या नॉर्मल न्यूट्रिएंट मीडियम मध्ये जेव्हा या बॅक्टेरियल सेल ग्रोथ घडवून आणल्या तर या फर्स्ट जनरेशन मध्ये काय दिसून आलं, दॅट इज इन द फर्स्ट जनरेशन देर आर द hybrid DNA molecule. There are the hybrid DNA molecule. That is, in hybrid DNA molecule, one strand is of the N15. Okay, while another strand is of the N14. Here also one strand is of the N15 and another is of the N14. Okay, so it is the hybrid DNA. So Michelson and Stahl who observed that is how the DNA bands will be produced. Okay, but that is by the centrifuge technique. He observed that is how the bands are produced. So here the bands which are produced at the medium level, bands which are produced at the medium level, that is they are not at the higher level or not at the lower level. The bands which are produced, that is at the medium level. So here the bands which are at the intermediate level, band at intermediate level. इथे bands कुठे सापडले, intermediate level मध्ये. So here is the solution of the CsCl2. इथं सोल्युशन कशाचं असेल, CsCl2 चं सोल्युशन घेतलं त्यांनी. त्यानंतर ते सेंट्रीफ्यूज मशीन मध्ये काय केलं, रोटेट केलं. आणि मग तर इथं आपल्याला लक्षात येईल की इथं डेन्सिटी ग्रेडियंट जी आहे लेवल, तर ती इथं दोन्ही स्ट्रँड जे आहे ते एक स्ट्रँड कसं आहे तर हायर आयसोटोपचा आहे, while the another strand is of the normal नायट्रोजन. आणि त्यामुळे इथं बँड जे मिळाले दॅट इज ऍट द इंटरमिजिएट लेवल, बँड्स विच ऑकर्स दॅट इज ऍट द इंटरमिजिएट लेवल. सो हिअर दी DNA, आता इथं DNA कसा आहे, N15 लेबल्ड DNA आहे, while this DNA is of the N14 and N15 DNA. So this DNA is of the N14 and N15 लेबल DNA. हा इंटरमिजिएट लेवल मध्ये आपल्याला हा DNA मॉलिक्यूल दिसेल, दॅट इज द N14 and the N15 लेबल DNA. Okay student, then next see that is about the next generation. In the next generation here these hybrid DNA molecule which again grows in the second generation, that is in the normal nutrient medium. So this bacteria which grows in the normal nutrient medium again grows in normal nutrient medium. Normal nutrient medium. That is this medium is of the N14. म्हणजे पुन्हा काय केलं त्यांनी तर हे नॉर्मल न्यूट्रिएंट मीडियम मध्ये हे त्याची ग्रोथ घडवून आणली. ओके, सो दिस जनरेशन इज द फर्स्ट जनरेशन. हे जनरेशन कोणतं आलं,
it is the first generation. Okay, so in the second generation, that is here is the second generation. In second generation, that is they observe that is here there are the 2 DNA molecules. So see that is here is the 1 DNA molecule. एक स्ट्रँड झाला, दुसरा हा कसा असेल, हा डॉटेड असेल, पुन्हा यातला एक कसा असेल, डॉटेड असेल. म्हणजे आता हे ओल्ड डीएनए स्ट्रँड आपण सेपरेट केले. यातला एक N15 आहे, एक N14 आहे. यातला एक N15 N14. So it is the N15, it is the N14, हा पुन्हा N14 आणि हा पुन्हा N15. तर इथं आपल्या असं लक्षात येईल की हे जे न्यूट्रिएंट मीडियम आहे ते N14 चं आहे, बरोबर आहे ना. N14 हे न्यूट्रिएंट मीडियम आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथं प्रत्येक स्ट्रँड वरती जो काही नवीन स्ट्रँड तयार होईल, इट इज मेड अप ऑफ द नॉर्मल नायट्रोजन. म्हणजे प्रत्येक डीएनए मॉलिक्यूलचा नवीन स्ट्रँड जो तयार होईल, इट इज ऑफ द नॉर्मल, इट इज ऑफ द नॉर्मल. ओके, म्हणजे हे नॉर्मल लक्षात ठेवा की हे कसं दाखवलेलं आहे, मी डॉटेडनी दाखवलेलं आहे. इट इज ऑफ द नॉर्मल. सो इन द सेकंड जनरेशन, नेक्स्ट जनरेशन मध्ये काय लक्षात येईल. सो इन द सेकंड जनरेशन some are the hybrid DNA, that is 2 molecules of the DNA, these are the hybrid, while the 2 are of the normal, 2 are of the normal. Okay, so here it is, here the 4 types of the DNA are produced. Okay, then this DNA again inserted into the centrifuge tube and they are allowed for the centrifugation. पुन्हा त्यांनी काय केलं की हे सगळे डीएनए पुन्हा सेंट्रिफ्यूज ट्यूब मध्ये घेतले. हियर इट इज द सेंट्रिफ्यूज ट्यूब, आणि या सेंट्रिफ्यूज ट्यूब मध्ये हे सगळे डीएनए घेतले आणि ऑब्झर्व केलं की नक्की बँड्स, नक्की इथं डीएनए हायब्रिड कसे आले किंवा नॉर्मल डीएनए कसे आहेत की नाही हे ऑब्झर्व करण्यासाठी त्यांनी काय केलं, सेंट्रिफ्यूज ट्यूब मध्ये हे नेहमीसारखंच काय केलं त्यांनी, CsCl2 घेतलं, याच्यामध्ये CsCl2 आणि ऑब्झर्व केलं. दॅट इज दे ऑब्झर्व दॅट इज देयर आर 2 bands, 2 types of the bands are developed. One band which is produced, that is at the higher level, while another band which are produced at the intermediate level. See here, another bands which are produced at the intermediate level. That is here the higher level bands of the DNA, these are of the N14. ते कशाचे असतील, N14 लेबल्ड डीएनए असतील. कारण का तर त्याचं डेन्सिटी ग्रेडियंट ही काय आहे, लो आहे, त्यामुळे ते कुठे येतील, वरती येतील. ठीक आहे. वेल इंटरमिडिएट लेवल मध्ये कोणते असतील, तर आता आपण इथे बघितलं जे हायब्रिड असतात ते कुठे असतात, ऍट इंटरमिडिएट लेवल. सो हियर सम आर द हायब्रिड, दॅट इज these are the N14 and N15 label. That is here the bands at the intermediate level. हा बँड कुठे आला, इंटरमिडिएट लेवल. इंटरमिडिएट लेवल मध्ये हा बँड आला. ओके, सो these bands, these are at the higher level. हायर लेवल. ओके, म्हणजे इथं बघा लक्षात घ्या की इथं इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन टेक्निक, म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर सीझियम क्लोराइड आणि आयसोटोप ऑफ द नायट्रोजन N15 यांचं जे काही डेन्सिटी ग्रेडियंट आहे ती इक्वल आहे, बरोबर आहे. त्यामुळं आपण सुरुवातीला N15 आयसोटोप असणारा डीएनए मॉलिक्यूल जेव्हा सेंट्रिफ्यूज मशीन मध्ये, सेंट्रिफ्यूज ट्यूब मध्ये सेंट्रिफ्यूज केला, तर सेंट्रिफ्युगेशन टेक्निकद्वारे असं लक्षात आलं की या दोन्हीचं काय आहे, तर डेन्सिटी ग्रेडियंट लेवल ही सारखीच असल्यामुळे आपल्याला बँड कुठे सापडले, ऍट द
लोअर लेवल, बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा फर्स्ट जनरेशन मध्ये N14 म्हणजे नॉर्मल नायट्रोजन असणाऱ्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये हा डीएनए घेतल्यानंतर काय झालं, डीएनए हायब्रिड तयार झाला. म्हणजे एक डीएनएचा स्ट्रँड हा ओल्ड राहिला तसाच, बरोबर आहे, आणि दुसरा डीएनएचा स्ट्रँड न्यू स्ट्रँड तयार झाला. आणि मग हे सेंट्रीफ्यूज मशीन किंवा या ट्यूब मध्ये ऑब्झर्व केल्यानंतर असं लक्षात आलं की या सीझियम क्लोराईडची डेन्सिटी ग्रेडियंट आणि N15 ची डेन्सिटी ग्रेडियंट सारखी असल्यामुळे सुरुवातीला बँड्स कुठे सापडले, लोअर रिजनला, परंतु नंतर मात्र ते बँड्स कुठे सापडले, इंटरमिजिएट म्हणजेच काही डीएनए चे स्ट्रँड हे कसे असतील तर N15 चे बनलेले असतील, बरोबर आहे, आयसोटोप ऑफ द डीएनए, अँड सम डीएनए स्ट्रँड दीज आर ऑफ द N14. त्यामुळे इथं हायब्रिड डीएनए असल्यामुळे इंटरमिजिएट लेवलला इथं बँड्स दिसले. ओके. त्यानंतर त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये जेव्हा ऑब्झर्व करण्यात आलं की पुन्हा काय केलं तर हे हायब्रिड डीएनए जे आहेत हे पुन्हा नॉर्मल नायट्रोजन न्यूट्रिएंट मीडियम जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केले, हे डीएनए हायब्रिड डीएनए घेतले. म्हणजेच हायब्रिड डीएनए असणारं इकोलाय बॅक्टेरिया घेतला, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यातले डीएनए आयसोलेट केले, पुन्हा ते सेंट्रीफ्यूज मशीन मध्ये घेतले. आणि तेव्हा मात्र असं लक्षात आलं की इथं या सेंट्रीफ्यूज ट्यूब मध्ये जे बँड्स तयार झाले ते दोन ठिकाणी बँड्स तयार झाले. वन आर ॲट द हायर लेवल अँड वन बँड विच इज प्रोड्यूस ॲट द इंटरमिजिएट लेवल. मग इथं लक्षात आलं आपल्या इंटरमिजिएट लेवल म्हणजे कसे असतील, हायब्रिड डीएनए आहेत. म्हणजे जे काही डीएनए मॉलिक्यूल तयार होतील आउट ऑफ विच 50% आर ऑफ द हायब्रिड अँड 50% आर ऑफ द नॉर्मल. 50% आर ऑफ द नॉर्मल. आणि म्हणजे इथं या एक्सपेरिमेंटद्वारे हे प्रूव्ह होईल दॅट इज इन द replication of the DNA, that is the replication of DNA is semi-conservative, that is half portion of the DNA that is old DNA is conserved in the daughter DNA molecule. Okay, so it is about the Michelson and Stahl experiment. So in the Michelson and Stahl experiment there is use of the technique कोणतं यूज केलेलं आहे, इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन टेक्निक. आणि इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन टेक्निक साठी त्यांनी यूज केलेला आहे दॅट इज द सीझियम क्लोराइड आणि नायट्रोजन, दॅट इज द हेवी आयसोटोप ऑफ द नायट्रोजन दॅट इज N15. ओके, की ज्याचा दोन्हीचं काय आहे तर इक्वल डेन्सिटी ग्रेडियंट आहे, म्हणून इथं नाव इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन टेक्निक असं देण्यात आलेलं आहे. आणि या एक्सपेरिमेंटद्वारे हे प्रूव्ह झालेलं आहे दॅट इज द replication of the DNA is the semi-conservative. Okay, student. The Michelson and Stahl experiment provides evidence for semi-conservative replication of the DNA molecule, where the two parent strands serve as the template for synthesis of new strands. In this experiment, bacterial cells were grown for several generations on a medium containing a heavy isotope of nitrogen, N15. The DNA in these cells therefore contained heavy N15 nitrogen. The cells were then transferred to a new medium containing the normal lighter isotope, N14. At various times after the transfer, samples of the bacteria were collected. The DNA was then extracted and dissolved in a solution of cesium chloride. The samples were then spun rapidly in a centrifuge. When the cesium chloride is centrifuged at high speed, a concentration gradient is established in the tube. DNA molecules move in the gradient until they reach a place where their density equals that of the cesium. DNA containing N14 moved to a position in the gradient determined by its density. DNA containing N15 is denser than that containing N14, so it sank to a lower position in the cesium gradient. After one generation in N14 medium, the bacteria yielded a single band of DNA with a density between that of N14 DNA and N15 DNA, indicating that only one strand of each duplex contained N15. After two generations in N14 medium, two bands were obtained, one of intermediate density, in which one of the strands contained N15,
and one of low density, in which neither strand contained end 15. Meselson and Stahl concluded that replication of the DNA duplex involves building new molecules by separating parent strands and then adding new nucleotides to form the complementary strand on each of these templates. Today we stop here.